सुरुवातीची बातमी अतिशय महत्त्वाची आहे कोल्हापूरमधून, कारण शक्तीपीठ महामार्गाविरोधामध्ये कोल्हापुरात मोर्चा निघालेला आहे। दसरा चौकातून शक्तीपीठ महामार्गाविरोधात मोर्चालाही सुरुवात झाली आहे। दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा पोहोचणार आहे। दसरा चौक परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे आणि थेट जाऊयात मोर्चाच्या ठिकाणी। भूषण पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। भूषण, आताचे अपडेट्स काय मिळतात? पोलिसांचा चोख बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि या सगळ्या मोर्चेकरूंची काय नेमकी प्रतिक्रिया आहे? नक्कीच शक्तीपीठ महामार्गासंदर्भात विरोधातील मोर्चाला कोल्हापूरमध्ये सुरुवात आहे ती झालेली आहे। आपण बघू शकतो काँग्रेस नेते सतेज पाटील असतील, माजी खासदार राजू शेट्टी असतील, त्याचबरोबर इतर नेते देखील या सगळ्या आता मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। दसरा चौकातून या मोर्चाला आता सुरुवात झालेली आहे, ज्यामध्ये हजारो शक्तीपीठ बाधित शेतकरी जे आहेत ते सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यामुळे एक विराट मोर्चा या निमित्तानं दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेनं जाताना आपल्याला बघायला मिळतोय। खरं तर गरज नसलेला हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशा पद्धतीची प्रमुख मागणी करत हा मोर्चा आहे तो निघाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आणि त्यामुळं एकूणच शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधातील रोष आहे तो देखील हे सगळे बाधित शेतकरी व्यक्त करत असताना आपल्याला बघायला मिळत आहेत आणि त्यामुळं आज दुपारनंतर पुन्हा एकदा या सगळ्या आंदोलनाच्या संदर्भातली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं सतेज पाटील यांनी सांगितलेलं आहे। मात्र तुर्तास आपण बघू शकतो की किती मोठ्या संख्येनं हे सगळे शेतकरी जे आहेत त्या सगळ्या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत, ज्यामध्ये महिला शेतकऱ्यांचा देखील मोठा सहभाग असल्याचं बघायला मिळते आणि त्यामुळं या सगळ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त आहे तो देखील या सगळ्या मार्गावर आपल्याला बघायला मिळतोय। पोलीस फौज फाटा सोबत घेऊनच हा सगळा मोर्चा जो आहे तो आता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने जात असताना आपल्याला बघायला मिळतोय। मोर्चामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी पोलिसांकडून घेतली जाते, कारण गेल्या 8 ते 10 दिवसापासून या मोर्चाची तयारी जी आहे ती शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीनं सुरू होती। गावोगावी या संदर्भामध्ये बैठका त्या घेण्यात आलेल्या होत्या आणि त्यामुळे एकूणच आपण बघतोय प्रशासन देखील या सगळ्या मोर्चाच्या अनुषंगाने अलर्ट मोडवर दिसतंय आणि त्यामुळे या सगळ्या मोर्चाला आता सुरुवात झालेली आहे। आता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये या मोर्चाचं रूपांतर सभेमध्ये होणार आहे। त्या ठिकाणी नेमके हे सगळे नेते मंडळी काय भूमिका मांडतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सरकारला काही अल्टिमेटम या निमित्तानं देतात का हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आपण बघतोय हा सगळा मोर्चा जो आहे तो आता सुरुवात झालेली आहे। दसरा चौकातून हजारो शेतकऱ्यांना घेऊन हा मोर्चा आता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने जात असताना आपल्याला बघायला मिळतोय। त्यामुळे राजू शेट्टी देखील या सगळ्या संदर्भामध्ये आक्रमक आहेत। पहिल्यापासूनच त्यांनी या सगळ्या संदर्भात विरोधातली भूमिका आहे ती घेतलेली होती आणि आता देखील राजू शेट्टी जे आहेत ते देखील सहभागी झाले आहेत। विशेष म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील सगळ्याच तालुक्यातून हे सगळे शेतकरी जे आहेत ते या सगळ्या मोर्चाला सहभागी झाल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या सगळ्या शक्तीपीठ महामार्गाविरोधात किती मोठा रोष आहे ते देखील या निमित्तानं आपल्याला बघायला मिळते। हजारो एकर बागायत शेती जी आहे, ऊसाखालील शेती जी आहे ती या सगळ्या शक्तीपीठ महामार्गामध्ये बाधित होणार आहे। अनेक लोक जे आहेत ते जमिनी त्यांच्या जाणार आहेत, त्याचबरोबर भूमिहीन होणार आहेत आणि त्यामुळेच कुठेतरी या सगळ्या शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूरमधून इतक्या मोठ्या प्रमाणात विरोध आहे तो बघायला मिळतोय आणि हा विरोध या सगळ्या शेतकऱ्यांनी या मोर्चाच्या निमित्तानं दाखवल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतं आणि त्यामुळे एकूणच आपण बघतोय की पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेषतः या सगळ्या शक्तीपीठ महामार्गाविरोधामध्ये आपण गेल्या काही दिवसापासून बघतोय मोठा रोष आहे आणि तोच रोष या निमित्तानं कोल्हापूरमध्ये देखील दिसला असं म्हणावं लागेल, कारण जवळपास 4 ते 5 हजार शेतकरी या सगळ्या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि एकूणच आपण बघतो या सगळ्या मोर्चामुळं सरकारला देखील विचार करायला लावू असं राजू शेट्टी असतील, सतेज पाटील असतील यांनी सांगितलेलं होतं आणि तशाच पद्धतीचा मोठा आणि भव्य मोर्चा जो आहे तो या सगळ्या शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीनं काढलाय असं म्हणावं लागेल आणि त्यामुळं येत्या काळामध्ये आता या संदर्भात काय नेमकी भूमिका असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र एकूणच आपण बघतोय आता सगळा मोर्चा सुरुवात झाल्यानंतर देखील अनेक ठिकाणी शहरातून अजूनही शेतकरी जे आहे ग्रामीण भागातून या शहरामध्ये येत आहेत, अजूनही या सगळ्या शेतकऱ्यांचा मोर्चामध्ये येण्याचा ओघ कायम आहे आणि त्यामुळं पोलिसांवर देखील मोठा ताण, त्याचबरोबर वाहतूक व्यवस्थेवर देखील मोठा ताण या मोर्चाच्या निमित्ताने निर्माण झाला असं म्हणावं लागेल। वाहतूक व्यवस्था काही प्रमाणात शहरातील विस्कळीत झालेली आहे, इतक्या प्रमाणात हा मोठा मोर्चा आता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने जात असताना आपण बघतोय। आता या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या
ठिकाणी गेल्यानंतर राजू शेट्टी असतील, सतेज पाटील असतील, आक्रमकपणे आपली भूमिका मांडण्याची शक्यता आहे। सरकारला काय ते नेमकं अल्टिमेटम देतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आपण बघतोय एक मोठा मोर्चा या निमित्तानं निघालेला आहे आणि शेतकऱ्यांनी देखील आपला रोष जो आहे या सगळ्या शक्तीपीठ महामार्गाविरोधातील तो दाखवून दिलेला आहे असं म्हणावं लागेल। आणि त्याच संदर्भात आता या सगळ्या भूमिका ज्या आहेत त्या महायुतीकडून मात्र या सगळ्या शक्तीपीठ महामार्गाचं वारंवार समर्थन केलं जात होतं आणि आता या सगळ्या महायुतीच्या आमदारांनी देखील शक्तीपीठ मार्गाबाबतची आपली भूमिका स्पष्ट करावी अशी देखील मागणी आता या सगळ्या शक्तीपीठ विरोधी या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांकडून असेल, नेत्यांकडून असेल, ती देखील व्यक्त होताना आपल्याला बघायला मिळते। आणि त्यामुळं हा सगळा मोर्चा आता काही वेळातच जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकेल। त्या ठिकाणी 25 जणांचं एक शिष्टमंडळ जे आहे ते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे। कालच काही कार्यकर्त्यांना नोटिसा देखील पोलिसांनी बजावलेल्या होत्या। महायुतीच्या काही नेत्यांच्या घराबाहेर देखील या सगळ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्त आहे तो नेमला गेल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं। आणि त्यामुळे एकूणच या मोर्चाचं गांभीर्य आपण ओळखू शकतो। ज्या प्रमाणात हे सगळे शेतकरी या सगळ्या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत ते पाहता हा एक मोठा मोर्चा या निमित्ताने निघाला असं म्हणावं लागेल। आणि शेतकऱ्यांनी देखील आपला एक रोष या सगळ्या शक्तीपीठ महामार्गाविरोधातील दाखवून दिला असंच काहीसं म्हणावं लागेल। निश्चितच भूषण, आपण बघतोय खरं तर विराट असा मोर्चा आता जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत धडकणार असल्याचं बोललं जात आहे। प्रशासनाकडून काही संवाद साधण्याचा प्रयत्न करण्यात आलाय का? हे जे नेते आहेत या मोर्चामध्ये त्यांच्यासोबत नक्कीच काय या सगळ्या मोर्चाच्या अनुषंगाने गेले काही दिवस शक्तीपीठ विरोधी कृती समिती जी आहे ते गावी गावी बैठका घेत होत्या। जास्तीत जास्त शेतकरी या सगळ्या मोर्चामध्ये कसे सहभागी होतील यासाठी प्रयत्न शक्तीपीठ विरोधी कृती समितीकडून केले जात होते। तर दुसऱ्या बाजूला पोलिसांकडून देखील हा मोर्चा निघू नये यासाठी प्रयत्न आहे ते केले गेलेले होते। नक्कीच भूषण, ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। मात्र नेत्यामध्ये खरं तर हे नेते उभे आहेत या मोर्चामध्ये, त्यांच्यासोबत आपल्याला काही संवाद साधता येऊ शकतोय का? नक्कीच आपण काही वेळापूर्वी सतेज पाटील यांनी या सगळ्या आंदोलन सुरू होण्याआधी माध्यमांशी संवाद साधला। त्यावेळी देखील त्यांनी सरकारवर टीका आहे ती केलेली होती। आणि सरकार एका बाजूला आज हे सगळं शक्तीपीठ विरोधातील आंदोलन होत असताना दुसरीकडे सोलापूर असेल, सांगली असेल या ठिकाणी सर्वेक्षण आहे त्याचं काम कुठेतरी हाती घेण्यात आले आहे। त्यामुळेच या शेतकरी या सगळ्या आंदोलनाला बाहेर पडल्यानंतर तुम्हाला सर्वेक्षण करायचं आहे का अशा पद्धतीची देखील या सतेज पाटील यांनी व्यक्त केल्याचं बघायला मिळालेलं होतं। आणि त्यामुळं सरकारला देखील या निमित्तानं इशारा आहे तो दिलेला आहे। आणि जर सरकार अशा पद्धतीनं दडपशाही करून हा शक्तीपीठ महामार्ग करणार असेल तर आमचा याला विरोध असेल आणि पुढची आमची भूमिका काय आहे ते आम्ही काही वेळामध्ये कळवू असं देखील सतेज पाटील यांनी सांगितलेलं आहे। आपण सतेज पाटील यांच्याशी या सगळ्या संदर्भात बोलण्याचा देखील प्रयत्न करणार आहोत। मात्र काही तांत्रिक आपण बघतोय की कशा पद्धतीनं हा सगळ्या मोर्चामध्ये निश्चितच भूषण, आपल्याकडून या संदर्भातले अपडेट्स घेत राहू। तुम्ही या मोर्चावरती असेच लक्ष ठेवून राहा। कोल्हापूरमध्ये शेतकऱ्यांचा यलगार बघायला मिळतोय। काँग्रेसचे नेते सतेज पाटील असतील, राजू शेट्टी मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि महिला शेतकऱ्यांचा देखील या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं सहभाग आहे। प्रमुख मागणी काय तर शक्तीपीठ महामार्ग रद्द करा या मागणीसाठी आता हे सगळे शेतकरी आणि जे या महामार्गामध्ये बाधित होणारे शेतकरी आहेत, ज्यांच्या जमिनी बाधित होणार आहेत त्या संपूर्ण महामार्गामध्ये ते शेतकरी आक्रमक झालेत। या संपूर्ण परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। 25 जणांचं शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे। पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे। सहभागी झालेले आहेत सतेज पाटील आहेत ते सहभागी झालेले आहेत आणि त्यांच्याशी बोलण्याचा आपण प्रयत्न आहे तो करणार आहोत। जर आपण बघितलं तर गेल्या काही दिवसापासून या महामार्गाच्या विरोधातील रोष आहे तो व्यक्त केला जात होता आणि आता मोठ्या प्रमाणात हा मोर्चा जो आहे तो निघाल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं। आणि अशाच पद्धतीने आता हजारो शेतकरी जे आहेत त्या सगळ्या मोर्चामध्ये देखील सहभागी झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। अरे रोया फ्लेक्स घेऊन आपण बघतोय महिला शेतकऱ्यांचाही मोठ्या संख्येनं सहभाग आहे या मोर्चामध्ये। हे सगळे शेतकरी आक्रमक झालेले आहेत। विविध फ्लेक्स हातामध्ये घेऊन शेतकऱ्यांचा हा सहभाग। शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापूरमध्ये शेतकऱ्यांचा यलगार आपण बघतोय। काँग्रेसचे नेते सतेज पाटील आहेत, राजू शेट्टी देखील या मोर्चामध्ये सहभागी आहेत। तर 25 जणांचं शिष्टमंडळ हे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे
शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, लढेंगे जितेंगे हे सगळे फ्लेक्स हातामध्ये घेऊन महिला शेतकरी देखील या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं आपण बघतोय। जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा शेतकऱ्यांचा धडक मोर्चा कूच करतोय आणि तीच लाईव्ह दृश्य आपण बघत आहोत। महिला देखील सगळे संसार या ठिकाणी उद्ध्वस्त होणार आहेत। अशा वेळी शेतकरी सहकुटुंब या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत। अरे त्याला थांब म्हणावं यार, थांबा की 2 मिनिटं। शेतकरी सहकुटुंब या मोर्चामध्ये उतरल्याचं सतेज पाटील यांनी TV9 मराठी सोबत बोललेले आहेत। आपण बघितलं राजू शेट्टी हे देखील आहेत। महिला शेतकऱ्यांचा मोठ्या संख्येनं या मोर्चात सहभाग आपल्याला बघायला मिळतोय। तर फक्त कोल्हापुरातीलच नाही तर कोल्हापूरमधील विविध या मोर्चामध्ये काँग्रेस नेते सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी सहभागी झालेले आहेत। आपल्यासोबत सतेज पाटील आहेत, त्यांच्याशी बोलूयात। साहेब काय सांगाल, मोठ्या संख्येनं महिला देखील सहभागी? सहकुटुंब आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे शेतकऱ्यांचं। कुटुंब रस्त्यावर या ठिकाणी येणार आहेत। ज्या शेतीमधून आज आमच्या माता भगिनींचा उत्कर्ष झाला, शेतकऱ्याचा उत्कर्ष झाला, ते जर संपणार असेल तर या ठिकाणी सगळे रस्त्यावर उतरणार। खरं तर या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त दिसतोय, नाकाबंदी देखील काही ठिकाणी नाही करू दे, किती दाबण्याचा प्रयत्न केला तरी शेतकरी या ठिकाणी थांबणार नाही। तर आपण ही दृश्य बघतोय। कोल्हापूरमध्ये शेतकऱ्यांचा हा विराट मोर्चा निघालेला आहे। शक्तीपीठ महामार्ग रद्द करा अशी घोषणाबाजी या सगळ्या शेतकऱ्यांकडून केली जाते आणि जिल्हाधिकारी कार्यालयावरती शेतकऱ्यांचा धडक मोर्चा हा आता कूच करतोय। महिला शेतकऱ्यांचाही मोठ्या संख्येनं सहभाग आहे आणि काँग्रेस नेते सतेज पाटील आणि राजू शेट्टी यांच्या या नेतृत्वामध्ये मोर्चा आता जिल्हाधिकारी कार्यालयाला धडक देणार आहे। कोणत्याही परिस्थितीत जमीन देणार नाही अशी आक्रमक भूमिका या सगळ्या शेतकऱ्यांची आहे। शक्तीपीठ विरोधात कोल्हापूरमध्ये शेतकऱ्यांचा यलगार आपण बघतोय। दसरा चौकापर्यंत खरं तर पोलिसांकडून परवानगी देण्यात आलेली आहे। काही कार्यकर्त्यांना नोटीस देखील पाठवण्यात आलेली आहे, मात्र आम्ही कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाही आणि शेतकरी हे सगळे आता शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत या काय सांगाल, दडपशाही मोठ्या प्रमाणात कितीही दडपशाही केलं, आमचे पूर्वज इंग्रजांच्या बरोबर याच्यापेक्षाही जास्त दडपशाहीला तोंड दिलेले त्यांचे आम्ही वारसदार आहोत। नाना पाटलांचे आम्ही वारसदार आहोत। ज्या नाना पाटलांनी पत्री सरकार स्थापन करून इंग्रजांना साळोखे पळो करून सोडलं, त्यांचे आम्ही वारसदार आहोत। आम्ही यांच्या दडपशाहीला भीक घालत नाही। काही शेतकरी इकडे येणार होते, मात्र सांगली आणि सोलापूरमध्ये कितीही सर्वेक्षण होऊन दे, सर्वेक्षण उधळून लावलेलं आहे, त्यांना सर्वेक्षण करता येणार नाही। काय अल्टिमेटम सरकारला? आता आम्ही दुपारी बसून 12 जिल्ह्यातल्या लोकांसाठी एक कृती आराखडा आम्ही निश्चितपणे जाहीर करू। पाहिला आपण या सगळ्या आंदोलनाला आता सुरुवात झालेली आहे आणि आता जर या सगळ्या मोर्चानंतर मोर्चामध्ये आपला रोष आहे तो सगळ्या या आंदोलकांनी दाखवून दिलेला आहे आणि त्यामुळं या सगळा मोर्चा संपल्यानंतर देखील 12ही जिल्ह्यातील या सगळ्या शेतकऱ्यांच्या सोबत आम्ही बसू आणि आमची पुढची दिशा ठरवू अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे ते सतेज पाटील यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे एकूणच आपण बघतोय की एक मोठा मोर्चा या निमित्तानं कोल्हापूरमध्ये शक्तीपीठ विरोधी कृती समितीनं काढलेला आहे, ज्यामध्ये शेतकरी जे आहेत ते देखील सहभागी झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं आणि त्यामुळं या निमित्तानं कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी या सगळ्या शक्तीपीठ महामार्गाविरोधातील रोष दाखवून दिल्याचं देखील बघायला मिळतंय। भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। तर सरकारच्या दडपशाहीला घाबरत नाही असं म्हणत राजू शेट्टी आक्रमक झाल्याचं आपण बघितलं। शक्तीपीठसाठी सुरू असलेल्या ड्रोन सर्वेला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी संघटना असतील आणि जे बाधित ग्रामस्थ आहेत ते सगळे आक्रमक झाले आहेत। अनेक गावांमध्ये आधी देखील बैठका घेतलेल्या आहेत आणि त्याच वेळेस प्रकल्पाला विरोध करण्याचा निर्धार या सगळ्या शेतकऱ्यांनी केला आणि त्यानंतर आपण ही दृश्य बघतोय। खरं तर महिला शेतकऱ्यांचा मोठ्या संख्येनं सहभाग आहे। काँग्रेसचे नेते सतेज पाटील आणि राजू शेट्टी यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा आता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच करतोय। हा महामार्ग झाल्यास अनेक गावातील शेती आणि उपजीविकेवरती मोठा परिणाम होईल। काही भागात महापुराचा देखील धोका वाढण्याची भीती या सगळ्या शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते। त्यामुळे शक्तीपीठ महामार्गाला या सगळ्या शेतकऱ्यांचा विरोध आहे आणि त्याच मागणीसाठी आता हा मोर्चा आपण बघतोय जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच करतोय। शक्तीपीठसाठी सुरू असलेल्या ड्रोन सर्वेला देखील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे।
काँग्रेसचे नेते सतेज पाटील आणि राजू शेट्टी हे या मोर्चाचं नेतृत्व करतात। विविध फ्लेक्स घेऊन हे सगळे शेतकरी मोर्चात सहभागी झालेले आहेत। पुन्हा एकदा जाऊयात, भूषण पाटील आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। भूषण, हा मोर्चा नेमका कुठे पोहोचलेला आहे आणि इथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत साधारणतः किती अंतर आहे? ठिकाणी आलेला आहे आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये हा मोर्चा जो आहे तो जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। आपण जर बघितलं तर या मोर्चामध्ये हजारो शेतकरी जे आहेत बाधित होणार आहेत, शेतकरी सहभागी झालेले आहेत। त्याचबरोबर अनेक नेते देखील या सगळ्या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यामुळे एकूणच शक्तीपीठ महामार्गाविरोधातील रोष जो आहे तो या निमित्तानं बघायला मिळाला असं म्हणावं लागेल। आणि हा मोर्चा संपल्यानंतर देखील पुन्हा या सगळ्या शक्तीपीठ महामार्ग जाणाऱ्या बाराही जिल्ह्यातील शेतकऱ्यांची एक बैठक आम्ही घेणार आहोत, त्याचा एक कृती आराखडा ठरवू अशा आणि त्यानंतर आंदोलनाची दिशा देखील सांगितली जाईल असं सतेज पाटील यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळं हे आंदोलन आता पुढच्या काळामध्ये अधिक तीव्र केलं जाणार अशी शक्यता निर्माण झालेली आहे। त्यामुळे आता जिल्हाधिकारी कार्यालयावर हा सगळा मोर्चा धडकल्यानंतर 25 लोकांचं शिष्टमंडळ जे आहे ते जिल्हाधिकाऱ्यांना भेटेल, कारण अनेक शेतकऱ्यांना घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्याचं नियोजन या सगळ्यांनी केलेलं होतं, मात्र पोलिसांनी ही सगळी परवानगी नाकारली। त्यामुळं 25 जणांचं शिष्टमंडळ जे आहे ते आता जिल्हाधिकाऱ्यांना भेटेल आणि या सगळ्या शक्तीपीठ महामार्ग विरोधातील निवेदन आहे ते देणार आहे। त्याचबरोबर या कार्यालयाच्या परिसरामध्ये या मोर्चाचं रूपांतर सभेमध्ये होईल, त्या ठिकाणी देखील काही भूमिका ज्या आहेत त्या तर अगदी काही वेळातच आता हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावरती पोहोचणार आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांना 25 जणांचं शिष्टमंडळ शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधातलं जे निवेदन आहे ते देणार आहेत। सतेज पाटील आणि राजू शेट्टी यांचा प्रमुख सहभाग आपण या मोर्चामध्ये बघतोय। कोल्हापुरातील अनेक तालुक्यांमधील सगळे शेतकरी आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। महिला शेतकऱ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग या मोर्चामध्ये आपण बघू शकतोय। सरकारच्या दडपशाहीला घाबरणार नाही असं म्हणत हे सगळे शेतकरी आता आक्रमक झालेले आहेत। कोल्हापुरात हा शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात मोर्चा निघतोय। शेतकरी नेते राजू शेट्टी यासह सतेज पाटील आणि मोठ्या संख्येनं शेतकरी, आंदोलक, महिला या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घोषणाबाजी सुरू आहे। विशेषतः महिला शेतकऱ्यांचा या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं सहभाग दिसतोय। गेल्या काही दिवसांपासून शक्तीपीठ महामार्गाला विरोध होत होता। शक्तीपीठ महामार्ग रद्द करा असे हातात पोस्टर्स घेत हे सगळे आंदोलक या मोर्चात सहभागी झाले।